भरमसाठ पगार असूनही पगाराव्यतिरिक्त पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये येवला पंचायत समितीचा गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ देवव्रत धस, विठ्ठलनगर येवला, राहणार अहमदनगर याला 20,000ची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय। तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत 2022-23 करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदार मार्फत झालेल्या विकास कामाचं बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाचे 2% याप्रमाणे 20,000 रुपयांची पंचांसमक्ष लाचेची मागणी करून दिनांक 5/7/2024 रोजी स्वीकारली असता त्यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले। मच्छिंद्र धस यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या विरुद्ध येवला सिटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक निलिमा केशव डोळसे, स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक, चालक संतोष गांगुर्डे, पोलीस नाईक दीपक हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण यांनी केली आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंके, येवला।